काळ्या भोर झालेल्या आहे मस्त बिया बघा. पपस इथे भेंडीचे रोपं निघाले तर याला बघा कळ्या येणं पण चालू झालं. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर जसं की तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये की मी कुठे गेली होती म्हणून, तर त्यानंतर तिकडून आल्यानंतर माझी बिलकुलच ब्लॉग करायची इच्छा होत नव्हती. मला एकदम असं म्हणजे वेगळंच वाटत होतं, म्हणून मी ब्लॉग काही शूट केलेला नाही त्या दिवशी आहे. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. आणि आज शानू घरीच आहे, कारण तिला थोडं बरं वाटत नव्हतं, म्हणून मग घरीच राहू दिलं तिला. आणि आता तर काही नाही, जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. सगळे आमचे कामं जेवण सगळं काही झालेलं आहे. आता बस छान मस्त अशी बाहेर हवा सुटलेली आहे, म्हणून इथे पाठीमागच्या आमच्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये येऊन बसलेली आहे मी. तरी म्हटलं चला ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि मी सकाळी शूट केलेलं, तर त्याचा जो ब्लॉग आहे तो मी टाकलेला आहे मॉर्निंग रुटीनचा. माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन कसं असते तर त्या बाबतीत मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर जाऊन नक्कीच बघा. आणि तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. तर मंडळी, आता मी इकडे आली होती तर मला इकडे दिसलं की आमचं जे हे गोडनिंबाचं झाड आहे, म्हणजेच कढीपत्त्याचं झाड, तर याला बघा असे फळं आलेले आहे. तर याच्या ज्या बिया आहे ना, या बिया आता बघा, मी वाट बघत होती की हे कधी पिकणार म्हणून. तर ह्या पिकलेल्या आहे, काळवट आलेल्या आहे पूर्ण, बघू शकता. तर जेवढ्या पिकलेल्या आहे तेवढ्या मी काढून घेते या बिया, जेणेकरून आपल्याला कामी येते. नाहीतर हे जर झाड असं म्हणजे कुठेही निघून जाते, पक्षी वगैरे खातात ना, तर कुठेही निघते हे झाड. आणि ते झाड काढून दुसरीकडे जर लावलं ना तर लागत नाही, म्हणून मग आता याच्या बिया कलेक्ट करून घेते आणि बिया काढून सुकवून घेणार आणि त्यानंतर मग याचं रोप तयार करूया. तर आता मी ही बिया काढून घेते. सर्वात आधी याचा जो सुगंध आहे, याचा जो एक फ्लेवर आहे, तो इतका छान आहे ना, तर थोडे जरी पानं टाकले ना तर खूप जास्त असा फ्लेवर येतो याचा. तर म्हणून मग हे जे झाड आहे हे मला तयार करायचं आहे आणि आपल्या नवीन घरी हेच झाड घेऊन जाऊ आणि हेच लावू झाड आपण. तर चला मग मंडळी, आता मी पटकन जाते आणि ते बिया काढून घेते. अशा काळ्या भोर झालेल्या आहे मस्त बिया बघा. भरपूर आहे. कोणाला जर पाहिजे असेल कढीपत्त्याचं बी तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी पाठवून देईन तुम्हाला बिया. इतका छान कढीपत्ता आहे हा, खूपच छान आहे. वा वा, मस्त हवा आहे. एवढ्या बिया निघालेल्या आहे. आता ह्या सुकवायला ठेवते मी. काही मी 2 दिवसा अगोदर पण तोडलेल्या होत्या, पण त्या थोड्याफार सुकलेल्या आहे, थोड्याफार नाही आहे. याच्यासाठी पण ऊन पाहिजे चांगली. आम्ही ना याची टेस्ट सुद्धा घेऊन बघितली, तर छान लागत आहे टेस्टला, असं गोड गोड लागत आहे. तर मी आता सर्च करून बघते की आपण खाऊ शकतो की नाही. आधी तर खाऊन घेतलं, पण तरी मी बघते. नाहीतर मग आता एवढ्या साऱ्या वेळा बिया आहेत, खायला खूप छान लागत आहे. तर बघू, नंतर नेक्स्ट टाइम खाऊन बघू मस्त. एका पराक्रमानंतर दुसऱ्या पराक्रमासाठी आलो आम्ही इथे. आणि शानूचं चालू होतं की मम्मी मला पिंपळाचं पान तोडून दे, मला काहीतरी करायचं आहे म्हणून.
पण मग तिच्यासाठी 2-3 पानं तर मी सुरुवातीला तोडून घेतले आणि त्याच्यानंतर मग मला पण असं डोक्यात आलं की एवढे चांगले पानं आहे आणि इतके मोठे मोठे पानं आहे ना, तर काहीतरी आपण पण करूया म्हणून मग डोक्यात सुरू झालेलं होतं. असं नाही तसं, तसं नाही असं करूया, करूया करून मग मी पुन्हा आली पानं तोडायसाठी आणि आता तर बघा सध्या तर मी 2-3 पानं नेत आहे तिच्यासाठी. तिला याच्यावर फक्त पेंटिंग वगैरे करायची होती. गणपतीची काहीतरी पेंटिंग करतो म्हणे ती. तर पेंटिंग करायसाठी म्हणून 2-3 पानं ही सुरुवातीला तोडले मी, पण नंतर मग पुन्हा आली. पुन्हा भरपूर सगळे पानं तोडून नेलेले आहे. आणि मला ना तिच्या या अशा गोष्टी नाही का, तिला हे करायचं, मला ते करून बघायचं, काहीतरी एक म्हणजे असं नाही का DIY किंवा काही पण असं असं तिचं चालू असते ना, मला खूप चांगलं वाटते. कारण मी पण लहानपणी ना असं पेंटिंग करत राहायची किंवा काही ना काही, काही ना काही कलाकृती आपलं करत राहायची आणि माझ्या पण डोक्यात असं म्हणजे चालू राहायचं की हे करू दे, ते करू दे म्हणून. तर ती एक गोष्ट पाहून ना मला खूप चांगलं वाटते तिच्यामध्ये की नाही आहे ही आपल्यासारखी कुठे ना कुठे आहे. तिच्या डोक्यात अशा गोष्टी येत असतात. तर इथे ना मी आता सर्वात आधी काय करणार, हे पानं जेवढे काही तोडून आणलेले आहे ना, तर हे 15 दिवसासाठी आपल्याला असं भिजत म्हणजे पाण्यामध्ये ठेवायचे आहे. आता याच्यामध्ये मावत नाही आहे ही पानं, तर याच्या दांड्या कापल्या तरी पण ते काही मावत नव्हते. म्हणून मी काय केलं, एक मोठं घमिलं जे आहे माझ्या घरी, तर ते घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकून ठेवलेले आहे पानं आता सध्या. आणि आज काही ना काही, काही ना काही कामं चालू होते, त्याच्यामुळे भेटते तुम्हाला रात्रीच एकदम. झालेलं आहे जेवण आणि आता आली आहे बाहेर फिरायसाठी आणि सकाळपासून दुपारपासून आता भेटत आहे. कारण मगाशी मी थोडंसं झाडांना पाणी वगैरे टाकून दिलं. कारण आता 4-5 दिवस झाले पाऊस नाही आहे आणि पूर्ण ऊन तपत आहे, तर पूर्ण जमीन जी आहे ते सोकल्यासारखी झाली होती. त्याच्यामुळे मग पाणी वगैरे देऊन दिलं झाडांना. पुन्हा एक व्हिडिओ होता एडिट करायचा, तर तो व्हिडिओ वगैरे एडिट करून घेतला. त्यातच वेळ चालला गेला. मग दिवावातीची वेळ झाली, दिवावात वगैरे करून घेतली आणि आता दिवाबत्तीचा वेळ नाही जात, तर शानूला घेऊन यावं लागलं. तर त्याच्यानंतर मग मी पटापट स्वयंपाक वगैरे करून घेतली. मी माझ्यासाठी मस्त असा क्रिस्पीवाला कांद्याचा पराठा टाकला आणि मस्त बऱ्यापैकी जेवण केलं. आता थोडंसं फिरावं लागणार आहे, नाहीतर काल रात्री मला खूप जास्त ॲसिडिटीचा त्रास होत होता, खूप जास्त जळकी लागलेली. काल थोडंसं फिरते म्हटलं, झालं नाही. पण आता फिरून घेते पहिले आणि मग नंतर चेंज करून डायरेक्ट आरामच करते आता. तर चला मग मंडळी, गुड नाईट, शुभरात्री, भेटूया उद्या सकाळी. तर यांना आज ना सकाळी सकाळीच पेशंट लागला, हे सकाळीच चालले गेले. मी थोडा वेळ झोपली, कारण आज शानूला पाठवायचं नव्हतं, गडबड नव्हती कुठलीच. तर थोडा वेळ अर्धा तास मी झोपली आणि मग आता छान फ्रेश वगैरे झाली आणि आता बाहेर आली आहे फिरायसाठी. तर मंडळी छान असं वातावरण आहे. असं वाटत होतं काल की खूप जास्त पाऊस येणार बा म्हणून, पण पावसाने काही आगमन केलेले नाही आहे. कारण काहीच असं वाटत नाही आहे, जमीन ओली वगैरे काहीच नाही वाटत आहे. काल थोडेसे सायंकाळच्या वेळेला थोडेसे थेंब लागलेले होते. आज पण थोडंसं झाडांना पाणी आज द्यायची गरज नाही, काल दिलं मी संध्याकाळी पाणी, पण आज द्यायची काही गरज वाटत नाही आहे. ऊन तसंही तपणार नाही आहे, वातावरणाकडे पाहून असं वाटून राहिलं. तर बघू, आज आहे सॅटर्डे, सेकंड सॅटर्डे, त्याच्यामुळे शानूला आज आहे सुट्टी. काल पण मस्त तिची सुट्टी झाली, आज पण सुट्टी. तर एवढ्या दिवसानंतर काल हा कचरा जाळण्यात आला आणि बघा इकडलं तरी राहिलंच, कारण की खाली पूर्ण ओलं ओलं होतं. एवढे दिवस ऊन तपली तरी पण खाली पूर्ण हा कचरा जो आहे, जो जळला नाही तो ओला ओला होता. जो वाढला होता तो जळून गेला, पण हे राहिलेला आहे. तर आता याला थोडीशी ऊन वगैरे भेटली म्हणजे हे पण जाळून जायते मग. आणि अगदी झाडांच्या बाजूनेच काल कचरा लावलेला होता यांनी जळायसाठी. मग मी इकडे असं थोडंसं सरकवून घेतलं. तर मंडळी, इथे जे आपोआप भेंडी जी निघालेली होती ना, जिथे आपण मागच्या वर्षी लावली होती आणि आपोआपच इथे भेंडीचे रोपं निघाले, तर याला बघा कळ्या येणं पण चालू झालेलं आहे. जे आपोआप लागलेले झाडं आहे ते जे लावले आहे त्यांना सध्या अजून काहीच नाही आहे, पण हे आपोआप लागलेले झाडं आहे. आणि हे सुद्धा बघा, याला पानं 3च आहे पण कळ्या आलेल्या आहे. तशी भेंडीच्या झाडाला भेंड्या लवकर लागतात, पण याला अतिच जास्त लवकर दिसत आहे मला. चांगली गोष्ट आहे, लवकरात लवकर भेंडी खायला मिळेल. इथलं पूर्ण बघा साफ झालेलं आहे आणि बाकीचे जे तणनाशक मारलेलं होतं यांनी, तर हे पण वाळलेलं आहे. हे नव्हते म्हणून मी आतापर्यंत चहा मांडायची थांबली. आता चहा मांडून घेते आणि आज काळा चहा
काळा चहा पिणार, कारण आज दूध आणायची काही आठवण राहिलेली नाही आहे. काळा चहा पिणार नाही देणार कारण मी चहा घेत नसते. काळ्या चहामध्ये ना ते काय म्हणते त्याला, गवती चहा जो असते ना तो जर टाकला ना तर इतका टेस्टी लागतो ना. आम्ही करोना जेव्हा होता ना तेव्हा आम्ही हेच मस्त तुळशीचे पानं, अद्रक, पुन्हा गवती चहा, लिंबू हे सगळं टाकून छान मस्त चहा पित होतो आणि इतका छान लागत होता तो चहा. मला ॲसिडिटीसुद्धा होत होती. मला काळ्या चहानीसुद्धा ॲसिडिटी होते. तर कोणी म्हणते की काळ्या चहानी होत नाही म्हणून, पण मला काळ्या चहानीसुद्धा ॲसिडिटी होते. काळ्या चहानीच काय, मी सकाळी आता कोणी म्हणते ना की गरम पाणी प्यावं म्हणून, त्यांनी पोट हे होते आणि पुन्हा ॲसिडिटीसुद्धा बसते. पण माझं उलटं आहे, मला ॲसिडिटीला आराम पडत नाही, मला पुन्हा ॲसिडिटी होते. मला जळकी खूप जास्त जळकी लागते. तर म्हणून गरम पाणी वगैरे काही पित नाही, थंड पाणीच पिते. तर मंडळी तयार झालेला आहे चहा आणि आता चहा बिस्किट खाऊन घेते मी. मला चहा बिस्किट थोडंसं खाल्लं म्हणजे बरं वाटते, बाकीचे कामं होते. नाहीतर सकाळी सकाळी उपाशापोटी ना थोडंसं मला असं गळल्यासारखं वाटते. या मग मंडळी चहा घ्यायसाठी, आणि आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.